हॅलो गाईज, नमस्ते. वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. महाकालेश्वरांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो महाकाल लोक बघण्यासाठी, म्हणजेच महाकाल कॉरिडॉर बघण्यासाठी. उज्जैन शहराच्या चैतन्यशील भागात वसलेला महाकाल लोक कॉरिडॉर दैवी कारागिरी आणि आध्यात्मिक भव्यतेचा पुरावा आहे. 900 मीटरपेक्षा जास्त लांबीचा हा पवित्र मार्ग केवळ यात्रेकरूंना प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराकडे घेऊन जात नाही, तर त्यांच्या अलंकृत वैशिष्ट्यांद्वारे आणि लगतच्या आकर्षणाद्वारे एक मनमोहक कथा देखील उलगडतो. महाकाल लोक कॉरिडॉरचा शोध घेतल्याने आपल्याला आत्मशोधाच्या आनंददायी प्रवासावर घेऊन जातो, जे महाकालच्या दिव्य निवासस्थानात आपली आध्यात्मिक तहान नक्कीच भागवेल. महाकाल लोक कॉरिडॉरमधील प्रवास भव्य नंदीद्वार आणि पिनाकीद्वार या दोन भव्य प्रवेशद्वारांमधून सुरू होतं, जे गुंतागुंतीच्या तपशिलांनी सजवलेले आहेत. या दोन्ही प्रवेशद्वारांना भगवान शिवाशी असलेल्या त्यांच्या गहन संबंधासाठी पौराणिक कथेवरून त्यांची नावे मिळाली आहेत. नंदीद्वार हे भगवान शिव यांचे पवित्र बैलसाथी, त्यांचे सर्वात उत्साही भक्त यांच्या नावावरून ठेवले गेले आहे. तर पिनाक हे भगवान विश्वकर्मा यांनी भगवान शिवासाठी निर्माण केलेल्या पूजनीय धनुष्यावरून ठेवण्यात आलेले आहे. कॉरिडॉरवरून चालत असताना 108 सुशोभित वाळूच्या दगडी स्तंभांनी मंत्रमुग्ध होण्यासाठी तयार आहे. प्रत्येक स्तंभावर दिव्य त्रिशूल डिझाईन आहे आणि भगवान शिवाच्या विविध मूर्त्या कोरलेल्या आहेत. कॉरिडॉर हा एक जिवंत कॅनव्हास आहे, जो 192 पुतळ्यांनी, 53 भिंतीचित्रांनी आणि 108 स्तंभांनी सजवलेला आहे, जे सर्व धर्मग्रंथातील कथा सांगतात आणि भक्त आणि कलाप्रेमींना एक दृश्य मेजवानी देतात. सूर्यास्त होताच महाकाल लोक कॉरिडॉर एक स्वर्गीय दृश्यात रूपांतरित होतो. त्रिशूलने सजवलेल्या खांबांवर आणि दैवी भक्तिचित्रांवर सौम्य चमक दाखवणारी संध्याकाळची रोषणाई एक अलौकिक वातावरण निर्माण करते. प्रकाशाचा खेळ आध्यात्मिक आभा वाढवतो, भक्त आणि पर्यटक दोघांनाही एक शांत वातावरण प्रदान करतो. महाकाल लोक कॉरिडॉरमध्ये भाविकांच्या दर्शनाची वेळ सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होते. ते शयन आरतीपूर्वी रात्री 10 वाजता परिसरात शेवटचा प्रवेश बंद होतो. महाकाल लोक कॉरिडॉर फिरण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. चला तर मग पाहूयात महाकाल लोकची झलक.
am signing off. Jai